आज तर कॉलेजमध्ये मला डायरेक्ट थंब स्कॅन करून घेतलं आणि ते कशासाठी ते बघण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत बघा आणि ब्लॉगर गौऱ्याला फॉलो पण करून टाका. तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर गौऱ्या, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. झालं असं की सकाळी सकाळी आज आवरायला तसं पण वेळ झाला होता, मग काय गडबडमध्ये निघालो डायरेक्ट कॉलेजला. कारण आता आपली सेमिस्टर एंड एक्झाम सुरू झाली आणि त्यात काय कुठं पण जायचं असो मित्रमंडळ तर सोबतच असतं. तर कॉलेजमध्ये आल्यानंतर सगळे मुलं मस्त मोबाईल मधून अभ्यास करत होते, कारण आज आपला प्रॅक्टिकल पेपर होता. मग काय आता प्रॅक्टिकल पेपर तर झाला होता आणि आता सगळेजण मस्त पैकी व्हायवासाठी येऊन बसले होते. त्यात आपल्याला हे म्हणे पहिला व्हिडिओ चांगला नाही आला परत घे, म्हणलं लेंगे ना भाई. आणि आता आम्हाला डायरेक्ट अर्जंट मध्ये ऍडवायझरी मिटिंगला बोलवलं होतं. आता ते कशासाठी बोलवलं होतं ते आपण आगे देखेंगे. ऍडवायझरी मिटिंगला आलं तरी या भाऊची इम्पॉर्टंट कॉल सुरूच होते. आणि ऍडवायझरी मिटिंगला बोलवण्याचं कारण असं होतं की आज आपल्या सगळ्यांचे थंब स्कॅन करून घेणार होते. पहिले तर आपण प्रेझेंटीसाठी सिग्नेचर करायचो, पण आता डायरेक्ट थंब ठेवायचा आणि प्रेझेंटी लावायची, कारण आता आपलं कॉलेज पण प्रोफेशनल आहे तर ना एक विषय डायरेक्ट. आता पेपर देऊन जरा बोर झालं तर मग पोर म्हणे आपण जरा चहा पिऊ. आणि तुम्हाला तर माहिती फुकट असलं ब्लॉगर गौऱ्या कुठंच नाही म्हणत नाही. मग काय चहा वगैरे घेऊन 32 रुपयाचं पेट्रोल टाकून आलो डायरेक्ट रूम वरती, कारण आता जेवायचा पण टाइम झाला होता. सध्या तर कॉलेजमध्ये फक्त एकच विषय चालू होतो, म्हणजे पेपर आणि पेपर. कारण आपल्या ज्युनियरची पण मिड एक्झाम चालू आहे आणि आता त्यांचा पण पेपर देऊन झाला होता. आता आम्ही तर जातो रूम वरती, तोपर्यंत तुम्ही असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करून टाका. तर भेटूया परत असेच नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी.